कल्याण पूर्वेतून आता एक अत्यंत थरकाप उडवणारी आणि धक्कादायक बातमी समोर येते। अडवली ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीत केवळ मृतदेहच नाही तर मानवी मृतदेहाचे निर्घुणपणे तुकडे करून ते गोणीत भरून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय। एका बंद फ्लॅटमधून असह्य दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी मानपाडा पोलिसांना पाचारण केले। पोलिसांनी फ्लॅटचं कुलूप तोडून आत प्रवेश केला असता एका गोणीत मानवी मृतदेहाचे तुकडे आढळल्याने पोलीसही चक्रावून गेले। प्राथमिक तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार मृत व्यक्ती एका महिलेसोबत या घरात भाड्याने किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती। मात्र मृत व्यक्ती नेमकी कोण आहे आणि ती महिला सध्या कुठे गायब आहे याबाबतची ओळख अद्याप पटलेली नाही। पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे शव विच्छेदनासाठी पाठवले असून मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत घरमालक आणि परिसरातील नागरिकांची कसून चौकशी सुरू केली। या अमानुष हत्याकांडामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। कल्याणमधील शिक्षिका संगीता चंदनशिवे यांच्या मृत्यूच्या प्रकरणानंतर तपासात आता एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा समोर आलाय। LICच्या कामासाठी गेलेल्या संगीता चंदनशिवे यांचा मृतदेह 2 दिवसानंतर थेट सिन्नर घोटी रस्त्यावर आढळला होता। या हत्येचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती संगीता यांच्या भावाचे झेरॉक्स दुकानातील एक महत्त्वाचं CCTV फुटेज लागले। या फुटेजमुळे या हत्येमागे एक पूर्वनियोजित कट असण्याची तीव्र शक्यता वर्तवली जाते। प्राथमिक माहितीनुसार 14 जुलै रोजी संगीता यांना संतोष जाधव नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता। त्यानंतर त्या कसारा लोकलने आसनगाव स्थानकावर उतरल्या आणि तेथूनच त्यांचा फोन बंद झालाय। पोलिसांनी जेव्हा त्यांच्या भावाच्या दुकानातील CCTV तपासले तेव्हा संशयित संतोष जाधव हा 25 जून आणि 4 जुलै रोजी आधीच त्या दुकानात येऊन गेला होता असे स्पष्ट झाले। तिथे त्याने संगीता यांच्याबद्दल कसून चौकशी केली होती। या नव्या पुराव्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली असून संशयिताचा शोध सुरू आहे। या धक्कादायक वळणावर कल्याण परिसरात सध्या विविध चर्चांना उधाण आलंय।